सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसऱ्या घटकाला सुरुवात करणार आहोत. पहिला आपला वेगवष्टा हा पाठ झाला आणि आज आपण पद्याकडे वळणार आहोत. त्या पद्याचं नाव आहे रोज मातीत. त्याच्या कवयित्री आहेत कल्पना दुधाळ. कल्पना दुधाळ एक प्रसिद्ध कवयित्री, मराठी भाषेतल्या. रोज मातीत हा जो पद्यवेचा आहे, हा पद्यवेचा कल्पना दुधाळ यांच्या सीजर कर म्हणते माती या काव्यसंग्रहातनं घेतलेला आहे. कल्पना दुधाळ यांनी 2 काव्यसंग्रह रचलेत. त्यातला पहिला काव्यसंग्रह आहे सीजर कर म्हणते माती आणि दुसरा आहे धग असतेच आसपास. हे 2 काव्यसंग्रह. पहिला काव्यसंग्रह सीजर कर म्हणते माती हा काव्यसंग्रह लिहिल्यानंतर त्या पहिल्याच काव्यसंग्रहाला साहित्य परिषदेच्या कुसुमाग्रज या पुरस्कारासह 28 पुरस्कार प्राप्त झालेत. आणि धग असतेच आसपास या दुसऱ्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र फाउंडेशनचे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. कल्पना दुधाळ या शेतकरी कुटुंबातच जन्माला आल्या. कल्पना दुधाळ जेव्हा लहान होत्या तेव्हा त्यांनी मनोगत सांगितलेलं आहे की लहान म्हणजे घरातलं शेंडफळ, शेवटचं, त्याच्यामुळे अतिशय लाडाचं, कोड कौतुकाचं. म्हणून जो हट्ट केला तो हट्ट लगेच कवयित्रीचा पुरवला जात होता. कल्पना दुधाळ यांचा जन्म टेंभुर्णी, तालुका म्हाडा, जिल्हा सांगली या गावात एका शेतकरी कुटुंबात झालेला आहे. शेतकऱ्याच्याच घरात जन्माला आल्यामुळे मातीशी त्यांचं एक घट्ट नातं जन्माला आल्यापासूनच झालेलं आहे. म्हणजे घरामध्ये जन्माला आल्यानंतर मुलांच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खेळणी असतात, परंतु कवयित्रीच्या हातामध्ये मात्र माती आली आणि त्या मातीमुळेच तिला शेतीचं एक वेड लागलं. त्याच मातीचे भांडे बनवून त्याच मातीपासनं भाकरी थापून, गवत आणि माती एकत्र करून त्याच्या भाकरी थापायच्या आणि भातुकलीचा खेळ खेळायचा. हे त्यांचं बालपण, हे त्यांचं लहान वय. आणि लहान असल्याकारणानं सर्वात सगळ्या भावंडांपेक्षा लहान, त्याच्यामुळे त्यांचे सगळे कोड कौतुक पुरवले जायचे. म्हणून आपल्या मोठ्या बहिणीला, भावाला घेऊन त्या शेतामध्ये खेळायला जायचं. त्या शेतामध्ये 3 दगडं होते. त्या दगडांवरती अगोदर कोण जाऊन बसतं अशी त्या भावंडांमध्ये शर्यत लागायची. तिथे जाऊन त्या खडकावर बसलेत, दगडावर बसलेत की जणू काही घोड्यावर बसल्यासारखा भास त्यांना व्हायचा. आणि घोडा जसा हालतो, घोडा चालायला लागल्यानंतर जशा मानवी शरीराच्या हालचाली होतात तशा हालचाली ही भावंड करायची आणि आपल्या गोष्टीमध्ये रमायची. असं हे कल्पना दुधाळांचं बालपण. पण जन्माला आल्यापासूनच कल्पना दुधाळ या अतिशय हुशार, चाणाक्ष, बुद्धिवान असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्याच्यामुळे 12वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी आपल्या गावातच केलं, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन. पण 12वी नंतर पुढे काय हा मोठा प्रश्न पडला. कारण की 12वी नंतर त्यांना एक चिंता सतत सतवायला लागली. ती म्हणजे
मोठ्या बहिणीचं झालेलं लग्न, कारण की मोठी बहीण शिकली नाही, ती अभ्यासामध्ये एवढी हुशार पण नव्हती. त्याच्यामुळे वडिलांनी एक जबाबदारी संपेल म्हणून मोठ्या बहिणीचं लग्न केलं आणि तीच भीती लेखिकेला पण कवयित्रीला पण वाटायला लागली की आपलं पण आता लग्न होईल. परंतु तिच्यातली हुशारी ही तिच्या चुलत्याने म्हणजे तिच्या काकाने हेरलेली होती की नाही, ही मुलगी पुढे शिकली पाहिजे, शिकून सवरून चांगली मोठी झाली पाहिजे. हा त्या काकाच्या मनामध्ये विचार असल्या कारणानं, एक चांगला विचार, आणि म्हणून त्या चुलत्यानं आपल्या त्या पुतणीला कल्पना दुधाळला पुण्याला नेलं आणि पुण्याला SNDT कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळाला. SNDT मध्ये गेल्यानंतर मोठंच्या मोठं ग्रंथालय तिला उपलब्ध झालं. वेगवेगळे ग्रंथ तिला हाताळायला मिळाले, अनुभवायला मिळाले, वाचायला मिळालेत आणि त्यातनं तिचं ज्ञान वृद्धिंगत होत गेलं, वाढत गेलं. ते ज्ञान घेऊन पदवीधर झाल्यात कल्पना दुधाळ आणि पदवीधर होऊन परत आपल्या गावी आलात टेंभुर्णीला. आणि टेंभुर्णीला आल्यानंतर आता पुढे पदवी तर मिळालेली आहेच, परंतु पदवी मिळाल्यानंतर आता आपलं लग्न होणार हे निश्चित आहे. पण गावामध्ये टेंभुर्णी यासारख्या ग्रामीण भागामध्ये एकमेव शिकलेली कवयित्री होती. त्याच्यामुळे तो एक मनामध्ये भाव होताच की मीच फक्त शिकलेली आहे, बाकी इतर माझ्यापेक्षा कोणी जास्त शिकलेलं नाही. अशा आविर्भावामध्ये कवयित्री स्वतःला मिरवत होती, त्याच विचारांमध्ये होती. आणि त्यात लेखिकेचं कवयित्रीचं लग्न ठरलं. पुणे जिल्ह्यातलं, पुणे आणि सातारा या मार्गावरचं बोर शेवडिका असं काहीतरी ते गाव आहे. त्या गावामध्ये लेखिकेला एका शेतकरी कुटुंबातच, शेतकऱ्याच्याच मुलाशी तिचा विवाह लावण्यात आला. म्हणजे जन्माला आल्यापासून ज्या शेतीशी तिची नाळ बांधली गेली त्याच क्षेत्रामध्ये परत तिला जावं लागलं. नवरा देखील शेतकरी कुटुंबातलाच मिळाला. मग या शेतीमध्ये काम करत असताना लेखिकेला कविता सुचत होत्या, कविता लिहिण्याचा ध्यास त्यांना होत होता. परंतु प्रत्येक शब्द जोखून आणि पारखून बघणाऱ्या कल्पना दुधाळ या कवयित्री यांनी रोज मातीत ही कविता लिहिलेली आहे. आता ही रोज मातीत कविता एक स्त्रीप्रधान कविता आहे. रोज मातीत का म्हटलेलं आहे याचा अर्थ आपल्याला, जसा आपण ती कविता पुढे वाचू तेव्हा आपल्याला कळणारच आहे की रोज मातीत का म्हटलेलं आहे. की स्त्रीचा जन्म हा मातीमध्येच होतो आणि मातीमध्येच लयाला जातो. काबाड कष्ट करत करत सगळं आयुष्य संपत जातं. आता त्यांचा जो काव्यसंग्रह, ज्या काव्यसंग्रहातनं हा पद्यवेचा घेतलेला आहे तो म्हणजे सीझर कर म्हणते मारते. आता सीझर हा जो शब्द आहे हा महिलांशीच निगडीत आहे. कारण की आजकालची जी पद्धती आहे, वैद्यकीय पद्धती, ती वैद्यकीय पद्धत जराशी बदललेली आहे. कारण की कोणालाही नॉर्मल डिलिव्हरी नको आहे, तात्काळ सगळ्या गोष्टी हव्यात, म्हणून सिझेरियन हा एक प्रकार आला. तसंच त्याच पद्धतीनं आता जमीन आणि स्त्री या दोघांचाही जवळचा संबंध आहे. आणि म्हणून तिला म्हटलं की ज्याप्रमाणे मातीमध्ये बीज रोवल्यानंतर त्याला अंकुर फुटतो, त्याच पद्धतीनं महिला देखील आपल्या उदरामध्ये एक अंकुर वाढवतात आणि त्याला जन्माला घालतात. त्या अर्थानं सीझर कर म्हणते माती. आता सीझर कर का म्हणते आहे याचाही खुलासा लेख कवयित्रीनं केलेला आहे, कल्पना दुधाळ यांनी. त्यांची कल्पना फार वेगळी आहे की सीझर कर, जमिनीला देखील सीझर करण्याची गरज आता आलेली आहे. कारण का, पूर्वी
सेंद्रिय खताचा वापर करून शेती केली जात होती, परंतु आता रासायनिक खतांचा वापर जास्तीत जास्त शेतामध्ये केला जातो आणि म्हणून त्या शेतीचा पोत, तिचा कस हा लयाला जातो. म्हणून वारंवार तिला नांगरून घ्यावं लागतं, नांगरावं लागतं. खालची माती वर आणि वरची माती खाली, अशा पद्धतीनं हा तिचा सिझरियनचा प्रकार असतो. म्हणून शिझरकर माती असं त्यांनी आपल्या काव्यसंग्रहाला नाव दिलेलं आहे. तरी कल्पना दुधाळ या लग्न होऊन तर गेल्यात, परंतु शेतीबरोबर जोडधंदा म्हणून ही लोक पशुपालन करतात. पशुपालन म्हणजे काय? गाय म्हैस वगैरे जे काय असतील, बकऱ्या वगैरे शेळ्या ज्या असतील, त्यांचं पालन करतात. ते कशासाठी? तर त्या पशुपालनाची जी विष्ठा आहे, जे शेण आहे, त्या शेणापासनं खत तयार करून ते आपल्या शेतीमध्ये आपल्या पिकांना देता येईल आणि पिकं ही भरघोस येतील, हा त्या मागचा उद्देश. म्हणून लेखिका जेव्हा शेतामध्ये जायच्या, तर शेतामध्ये जात असताना कवयित्री आपल्या त्या पिशवीमध्ये एक वही सतत ठेवायच्या. ती वही घेऊन शेतात जायच्या, शेतातली कामं करायची आणि शेतातली कामं करून तिथेच एक कार शेड होतं, त्या कार शेडमध्ये जाऊन काव्यरचना त्यांची चालत असायची. जे शब्द सुचलेत ते शब्द लगेच त्यांचा वहीमध्ये जन्म व्हायचा, त्याला जन्माला घातलं जायचं. आणि असं करत करत 2 काव्यसंग्रह त्यांनी शेतामध्ये राबूनच तयार केलेले आहेत. आम्हाला बहिणाबाई चौधरींचं उदाहरण माहितीच आहे की बहिणाबाई चौधरी या देखील खानदेशातल्या शेतकरी कुटुंबातल्या, त्यांनी देखील काव्यरचना केली, परंतु त्या अशिक्षित होत्या, अडाणी होत्या, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. त्यांचं जे सगळं काव्य होतं ते मुखोद्गत होतं, पण तरी देखील त्यांचा काव्यसंग्रह हा प्रकाशित झाला. मग तो कसा झाला? तर त्यांचा जो मुलगा आहे सोपान चौधरी, त्यानं ते प्रकाशित केलं, म्हणून ते काव्य आपल्यापर्यंत येऊन पोचलं की त्याच्यामध्ये शेतीबद्दलचा ओढ, शेतीबद्दलचा ओलावा त्या कवयित्रीनं मांडलेला आहे. त्याच पद्धतीच्या या कवयित्री कल्पना दुधाळ यांनी पण आपले 2 काव्यसंग्रह लिहिलेत. आणि या काव्यसंग्रहामध्ये शेतकरी स्त्री, शेतकरी महिला जी आहे, ती महिला आपल्या घरातली सगळी कामं करून मग शेतामध्ये जाते. मग ती कुठलीही महिला असू देत, कॉर्पोरेट जगातली जरी महिला असली तरी देखील तिला कुठलीही कामं सुटलेली नाहीत, तिला पण ते कामं करावीच लागतात. म्हणून शेतकरी महिलेला देखील कामं करावीच लागणार आहेत. मग ती शेतकरी महिला आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी त्या शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्याबरोबर शेतामध्ये राबत असते, काबाड कष्ट करत असते आणि आपला संसार चालवत असते. प्रत्येक महिलेला याच ट्रॅकवरून जावं लागतं, याच मार्गावरून जावं लागतं की प्रत्येक महिला, मग ती कुठलीही महिला असू देत, सुशिक्षित असो, अशिक्षित असो, नोकरी करणारी असो किंवा उच्च पदस्थ असो, कोणीही असलं तरी प्रत्येकाची कामं ही ठरलेली आहेत, कोणालाही कामं सुटलेली नाहीत. प्रत्येक महिला, मग ती अगदी तहसीलदार असेल, मामलेदार असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, शिक्षिका असेल किंवा शेतकरी असेल, या सगळ्या महिलांना बाहेर पडण्याच्या आधी आपली सगळी घरची कामं आटोपून मग आपल्या कामावरती जावं लागतं. तशा या शेतकरी महिला देखील घरातली सगळी कामं करून, स्वयंपाक पाणी करून आपल्या कुटुंबाचं उदरभरण व्हायला हवं हा विचार करून या महिला सगळी कामं करतात आणि मग शेतामध्ये जातात. संसाराची पण त्यांना तेवढीच काळजी असते, त्यांचा संसार सुखी व्हावा, सुरळीत व्हावा. परंतु जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा याला मात्र कधीही सुखी जीवन प्राप्त होत नाही, मिळत नाही. त्याच्या नशिबी, त्याच्या पाचवीलाच पुजलेला म्हणजे दारिद्र्याचा एक बट्टा त्याला लावलेला आहे. त्याने कितीही कष्ट केले, कितीही तो त्या शेतामध्ये राबला, खपला, पण तरी देखील त्याला पाहिजे तसं सुख, समाधान प्राप्त होत नाही.
म्हणून त्या पोशिंद्याला, त्या बळीराजाला सुख आणि समाधान प्राप्त व्हावं म्हणून प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजेत. आजकाल आपण सगळी परिस्थिती बघतो आहोत. आताची परिस्थिती की आपण आता ज्या परिस्थितीमधून जातो आहोत, जे काही महामारी आमच्या या देशामध्ये थैमान घालते आहे, त्या महामारीमुळं अख्खं जग वेठीस धरलं गेलेलं आहे. सगळे व्यवहार ठप्प झालेले आहेत. फक्त एकच व्यवसाय असा आहे की तो ठप्प झालेला नाही. तो म्हणजे आपल्या भारताचा प्रमुख व्यवसाय, तो म्हणजे शेती व्यवसाय. तो बिचारा आपला बळीराजा रोज सकाळी उठतोय, शेतामध्ये जातोय, शेतातली कामं करतोय, कारण की त्याला स्वतःची नाही तर पूर्ण जगाची काळजी आहे. आणि अशा या पोशिंद्याला मात्र हाल, अपेष्टा, दुःख, वेदना, व्यथा याच सहन करावे लागतात. आणि त्याच वेदना, त्याच व्यथा, तेच दुःख त्या महिलेच्या वाटेला देखील येतं. ती महिला देखील तेच दुःख सहन करत असते, त्या व्यथा सहन करत असते. आणि याच व्यथा कल्पना दुधाळ यांनी आपल्या या कवितेतून मांडलेल्या आहेत. आणि त्या वेदना एवढ्या प्रखर आहेत, एवढ्या अंतस्थ आहेत की ते आपल्या काळजाला जाऊन भिडतात, आपल्या मनावरती खोलवर त्याचा परिणाम होतो. अशा शब्दामध्ये, चपखल शब्दामध्ये त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. आणि त्याला नाव दिलं आहे रोज मातीत. रोज मातीत ही कविता. आता याच्यामध्ये 4 कडवे आहेत, 4 अंतरे आहेत. पहिल्या अंतऱ्यामध्ये त्यांनी शेताचं वर्णन केलेलं आहे. आपण इथे चित्र बघतोय, त्या चित्रामध्ये या काव्यानुसार, या ओळींनुसार आपल्याला बघता येईल की कांद म्हणजे कांदा लावते. आता या ठिकाणी आपल्याला महिला दिसत आहेत. या महिला, इथे त्यांनी पहिला शब्द वापरला सरी वाफ्यात. आता हे जे आहेत हे वाफेत, या वाफ्यांमध्ये या महिला कांद्याचं बीज लावत आहे, कांदे रोवता आहेत. आणि ते कांदे लावताना त्यांनी पुढे म्हटलेलं आहे, नाही कांदा ग जीव लावते. सुरुवातीला त्यांनी म्हटलं आहे सरी वाफ्यात कांद लावते. कांदा म्हणजे कांद्याचं बीज लावते आहे, नाही कांदा ग जीव लावते. आता प्रत्येक स्त्री जी असते, मग ती गृहिणी जरी असेल, ती घरातली गृहिणी प्रत्येक काम करत असताना ते काम अगदी जीव ओतून करत असते, असं आपण म्हणतो. जीव ओतून म्हणजे काय, अगदी मनापासनं मन लावून ती कामं करते. म्हणून या ठिकाणी कवयित्रीनं शब्द वापरला आहे, नाही कांदा ग जीव लावते. म्हणजे त्या कांदे लावत असताना देखील त्या कांद्यांमध्ये ते फक्त कांद्याचं बीज नाही आहे, मी माझा जीव त्या मातीमध्ये रोवते आहे आणि माझ्या जीवाला तो अंकुर फुटणार आहे. अशी ती बाई तो जीव लावून तो कांदा लावते. पुढच्या ओळीमध्ये काया आईला हिरवं गोंदते बाई गोंदते. आता काया आईला, काळी आई म्हणजेच काय, शेतकऱ्याचं सर्वस्व असलेली ती जमीन, ते शेत, ते शिवार, त्याला त्यांनी काळी आई असं म्हटलेलं आहे. काया आईला. आता हिरवं गोंदते, हिरवं गोंदते म्हणजे काय, त्या शेतामध्ये जे काही पेरलेलं आहे, जे लावलेलं आहे ते आता उगवणार आहे, त्याला अंकुर फुटणार आहे. ज्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये आदिवासी महिला असतात, खेड्यातल्या महिला असतात, त्या महिला जर आपण बघितलं त्या महिलांकडे बारकाईनं, तर त्यांच्या कपाळावर, त्यांच्या अंगावर गोंदलेलं दिसतं. त्याला म्हणतो आपण गोंदण. आणि ते गोंदलेलं कधीही मिटत नाही, पुसलं जात नाही. म्हणून त्याला काया आईला हिरवं गोंदते. मग ते अंकुर फुटल्यानंतर ती काळी दिसणारी माती पूर्णपणे हिरव्या रंगाने नटून जाणार आहे, सजून जाणार आहे, तिला अलंकार प्राप्त होणार आहे, अशी ती हिरवीगार होणार आहे. म्हणून हिरवं गोंदते बाई गोंदते. म्हणून ती बाई गोंदते की ते कधी मिटणार नाही आहे, ते संपणारं नाही आहे. रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते, रोज मातीत. आणि अशा पद्धतीनं मी या माझ्या माय माऊलीशी एक घट्ट नातं निर्माण केलेलं आहे. त्या मातीमध्ये मी फक्त पेरणीच करत नाही, तर त्या पेरणीबरोबर मी माझा संसार देखील त्या मातीमध्ये बघत असते, की माझा संसार
ज्याप्रमाणे हे शेत बहरणार आहे त्या पद्धतीनं माझा संसार देखील हिरवागार होणार आहे. जर हे सगळं बीज मातीमध्ये उगवून आलं आणि ते हिरवगार झालं की माझा संसार देखील तसाच बहरणार आहे, फुलणार आहे, त्या मळ्यासारखा. म्हणून मी त्या मातीमध्ये नांदते, संसार करते, असा अर्थ त्या कवयित्रीनं या ठिकाणी सांगितलेला आहे. दुसरं काव्य आपण बघूया. आता या ठिकाणी एक चित्र आपल्याला दिसतंय. ते चित्र म्हणजे सगळे झेंडूची फुलं आहेत, झेंडूचं शेत आहे. आणि झेंडूचं फूल हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. प्रत्येक सण असो, वार असो, कुठली पूजा असो, अर्चा असो, त्यावेळेला आपल्याला या फुलांची अत्यंत निकडीची गरज असते. कारण की त्या फुलांनी आपलं घर सजून जातं, बहरून येतं, आपल्या घरामध्ये शोभिवंत वातावरण असं निर्माण होतं. म्हणून त्याला कवयित्रीनं वेगळीच उपमा दिली. फुलं सोन्याची, झेंडू तोडते बाई तोडते. फुलं सोन्याची. आता पिवळा रंग असल्यामुळे, आता पिवळा रंग हा जो आहे, हा पिवळा रंग म्हणजे सुवर्णाशी निगडीत आहे, सोन्याशी निगडीत आहे. आणि त्या सोन्याची कल्पना दुधाळ यांनी दिलेली आहे त्या झेंडूच्या फुलांना, की ते फुलं म्हणजे काय, सोन्यासारखी आहेत झेंडूची फुलं. आणि ती झेंडूची फुलं त्या बाया तोडतायत. तर ते फुलं तोडत नाही आहेत, तर काय करतायत, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते. ज्याप्रमाणे एखादी स्त्री, आता स्त्री आणि जमीन, मी अगोदरच बोललो की यांचं जवळचं नातं आहे. दोघंही सर्जनशील आहेत, दोघांमध्येही सर्जनशीलता आहेच. म्हणजे दोघंही जण काहीतरी जन्माला घालतच असतात. म्हणून स्त्री आणि जमीन या दोघांचं नातं घट्ट का म्हटलेलं आहे, की नाही फुलं ग देह तोडते. ज्याप्रमाणे ते उगवलेलं मातीमधनं ते फूल जर त्या झाडापासनं वेगळं केलं नाही तर त्या फुलाला कुठली किंमत उरणार आहे का. ते फूल जर कोणापर्यंत पोचलंच नाही तर कोण त्या फुलांना विचारणार आहे. म्हणून ते फूल त्या झाडापासनं वेगळं करावंच लागतं. पण या ठिकाणी नाही फुलं ग देह तोडते. ज्या वेळेला ती महिला एखाद्या अपत्य जन्माला घालते त्यावेळेला त्या अपत्याला देखील बाजूला करावं लागतं, त्याला स्वतंत्र करावं लागतं. आणि स्वतंत्र केल्यानंतरच तो फुलतो, बहरतो, त्याला अनुभव घेता येतात, अनुभव मिळतात. म्हणून ते म्हणते की नाही फुलं ग देह तोडते. की काय करते ती, आपल्या देहापासनं त्याला वेगळं करते. म्हणून ते फुलं देखील तिचा जीव की प्राण आहेत आणि ती फुलं त्या झाडापासून तिला वेगळे करावीशी वाटतात. घरादाराला तोरण बांधते बाई बांधते. ती फुलं प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर घरादाराला तोरण लावलं जातं, घरादाराला शोभा आणली जाते. म्हणून ते तोरण बांधून आपल्या घराला देखील ती सजवण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच काय, आपल्या घरातलं वातावरण हे आनंदी, सुखी आणि समाधानी कसं राहील हा विचार ती या पद्य वेचातनं करते आहे. घरादाराला तोरण बांधते बाई बांधते. म्हणजे आपल्या घरामध्ये समृद्धी असावी, आपल्या घरामध्ये समाधान असावं, शांतता असावी आणि ती शांतता चिरकाल टिकावी. म्हणून ती आपल्या घराला तोरण बांधते. आपल्या घराचं संरक्षण व्हावं, आर्थिक चणचण आपल्याला येऊ नये, आर्थिक संकट आपल्यापर्यंत पोचू नये, ही प्रत्येक शेतकरी महिलेची जबाबदारी असते. म्हणून ती म्हणते की घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मिग नांदते बाई नांदते. आणि अशा पद्धतीने कल्पना दुधा या मातीमध्येच जन्माला आल्या आणि मातीचाच संसार करता आहेत. आपल्या धन्याला हातभार लावण्यासाठी, त्याच्यावरती कुठलंही संकट आलं तर त्या संकटामध्ये अगदी हिरिरीनं त्याला साथ देण्यासाठी मी या मातीमध्येच माझा संसार बघते आहे. पुढचं बघा, एक चित्र दिसतंय आपल्याला, सगळ्या बायका त्या दिसत आहे शेतामध्ये आणि ऊसाची लागवड चाललेली आहे. आता ऊसाची लागवड ही कशी असते, काय असते हे एवढं स्पष्ट दाखवणं याच्यामध्ये शक्य नाही. परंतु ऊस हा कापल्यानंतर, तोडल्यानंतर त्याच्यातला थोडासा भाग, म्हणजे आता हा समजा ऊस असेल तर हा ऊस तोडल्यानंतर खालचा त्याच्या मुळांचा भाग आणि एवढा भाग हा कापला जातो. या ठिकाणी त्याला असा एक डोळा असतो. त्या डोळ्याच्या ठिकाणी थोडं आणखीन कापून ते शेतामध्ये लावलं जातं
आणि त्याच्यावरतून पायाने ते दाबले जातात शेतामध्ये. दाबून मग ते कांडी लावली जातात आणि त्यातनं तो ऊस बाहेर येतो. पुढे आपल्याला दिसतंय ती ऊसाची शेती त्याच्या मागच्या बाजूला, पुढच्या बाजूला ऊसाचं लागण चाललेली आहे आणि मागच्या बाजूला ते ऊस तिथे दिसत आहेत उगवलेले. तर अशा पद्धतीनं ही ऊसाची लागवड केली जाते. म्हणते ऊस लावते बेणं दाबते बाई दाबते. ऊस लावत असताना ते बेणं म्हणजे काय, तर ती ऊसाची कांडी, ते बेणं, ती बीज तिथे लावलं जातंय आणि ती महिला लावते. नाही बेणं ग मन दाबते बाई दाबते. तर ते नुसतं ऊसाचं बी नसून माझं मन, आता शेतकरी महिलेच्या मनामध्ये अनेक इच्छा आकांक्षा अपेक्षा भरपूर प्रमाणामध्ये असतात, पण त्या सगळ्याच पूर्ण होतात असं नाही आहे. काही वेळेला दुःख पण आहेत, व्यथा पण आहेत, वेदना पण आहेत. म्हणून त्यांचा जो दुसरा काव्यसंग्रह आहे धग असतेच आसपास, या धग असतेच आसपास याच्यामध्ये नातेसंबंध अमुक धमुक अशा बऱ्याचशा अर्थाच्या कविता त्यांनी त्या दुसऱ्या काव्यसंग्रहामध्ये टाकल्या. पण या ठिकाणी मन दाबते म्हणजे काय करते, तर ते मन दाबते म्हणजे आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा यांना आवर्ती घालते. म्हणजेच काय, सहनशील वृत्ती जी फक्त महिलांच्या ठिकाणीच आपल्याला बघायला मिळते. पुरुष सहनशील नसतो, त्याला लगेच राग येतो, त्रागा येतो, तो राग तो व्यक्त करू शकतो. परंतु महिला मात्र आपला संताप, आपला राग, आपलं दुःख कधीही आपल्या चेहऱ्यावरती न दिसू देता हसत मुख चेहऱ्यानं आपल्या घरातल्या मंडळीसमोर सतत ती वावरत असते, सगळं मनामध्ये ठेवून. म्हणून ते म्हणते की नाही बेणं ग मन दाबते बाई दाबते. म्हणजे ते ऊस, मी ऊसाचं बेणं दाबत नाही आहे, ऊसाचं बी दाबत नाही आहे, तर माझं मन मारून मी या ठिकाणी वावरते आहे. कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते. कांड्या कांड्यांनी, कांड्या कांड्यांनी म्हणजे काय, तर पक्षी असतात, चिमणी असेल किंवा इतर कुठले पक्षी असतील, ते पक्षी ज्याप्रमाणे एक एक काडी आणून आपलं घरटं तयार करतात, त्याप्रमाणे महिला, ती शेतकरी कुटुंबातली स्त्री, ती आपली काटकसर करून थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीनं प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईनं घेऊन कांड्या कांड्यांनी, म्हणजे जे आहे प्राप्त परिस्थितीमध्ये जे आपल्याला लाभलेलं आहे, मिळालेलं आहे, त्या परिस्थितीमध्ये आपला संसार आपल्याला कसा सांधता येईल. सांधणे म्हणजे काय, जोडणे. बाई ही तोडण्याचं काम कधीही करत नाही, ती जोडायचंच काम करत असते. म्हणून ती म्हणते की मी अगदी कांड्या कांड्यांनी माझा संसारच सांधते, जोडते आहे. जसं असेल तसं, ज्या परिस्थितीमध्ये मी आहे त्या परिस्थितीमध्ये राहून माझ्या घराला उबदार वातावरण कसं मिळेल, तो सृजनशील कसा होईल, तो वाढेल कसा, तो बहरेल कसा, हा विचार तिच्या मनामध्ये सतत घोळत असतो. आणि म्हणून ती म्हणते की कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते. ती जोडण्याचं काम करते. रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. आणि या पद्धतीने मी रोज या मातीशीच माझं नातं जोडून घेतलेलं आहे. माझा संसार म्हणजेच माती आहे आणि या मातीमध्येच मी नांदते आहे, जन्माला आल्यापासून तर अगदी मरेपर्यंत. आता या ठिकाणी एक विहीर आहे, विहिरीवर पाणी भरणाऱ्या त्या बायका आहेत. म्हणजे शेतातले कामं करून घरी आल्यानंतर तिला आणखीन परत कामे करावीच लागतात, किंवा शेतामध्ये सुद्धा त्या शेतातल्या रोपांना पाणी देण्यासाठी तिला पाणी शेंदावंच लागतं. पाणी शेंदणे म्हणजे काय, तर विहिरीतनं पाणी काढणे आणि ते आपल्या पिकांना देणे, हा त्या मागचा अर्थ आहे. मग उन्हातानात रोज मरते बाई मरते. आता या ठिकाणी मरते म्हणजे मृत्यू पावते किंवा मृत्युमुखी पडते असा त्याचा मुळीच अर्थ नाही आहे. मरते म्हणजे काय, ती राबराब राबते त्या ठिकाणी उन्हातानामध्ये, कसलीही पर्वा न करता. ऊन असो, वारा असो, थंडी असो, पाऊस असो, कुठलंही वातावरण असलं, पण फक्त आपल्या संसारासाठी ती काबाड कष्ट करते, मेहनत घेते. म्हणून उन्हातानात रोज मरते बाई मरते. कसल्याही वातावरणामध्ये ती आपले कष्ट काही थांबवत नाही. हिरवी होऊन मागं उरते बाई उरते. हिरवी होऊन म्हणजे जर मी इतक्या टक्के शेतामध्ये राबली, इतक्या पर्सेंटेजने मी शेतामध्ये राबली, तर माझं शेत बहरणार आहे.
म्हणून मी जेवढे कष्ट केलेले आहेत त्या कष्टाचं चीज व्हावं, त्याची फळं आपल्याला गोड चाखायला मिळावी, म्हणून हिरवी होऊन मागं उरते. मागे काय उरणार आहे? तर माझं कोवड कौतुक उरणार आहे की नाही, हिने काबाड कष्ट केले, हिने मेहनत घेतली, ही राबली, हिने श्रम घेतलेत आणि म्हणून ते शेत एवढं पिकलेलं आहे, बहरलेलं आहे, ते शिवार एवढं फुललेलं आहे. म्हणून हिरवी होऊन मागं उरते बाई उरते, म्हणजे तिचंच नाव घेतलं जाणार आहे. खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते. आता या ठिकाणी एक वेगळाच अर्थ आपल्याला दिसून येईल. खोल विहिरीची जी उपमा आहे ती खोल विहिरीची उपमा त्या स्त्रीच्या, त्या महिलेच्या मनाला दिली गेलेली आहे की त्या स्त्रीचं, त्या महिलेचं, त्या शेतकरी कुटुंबातल्या महिलेचं मन जे असतं ते मन त्या खोल विहिरीसारखं असतं. ज्याप्रमाणे त्या विहिरीचा तळ आपल्याला गाठता येत नाही, आपल्याला सापडत नाही, आपल्याला दिसत नाही, तसं त्या बाईचं मन असतं. त्याचा ठाव ठिकाणा आपल्याला कधीही लागू शकत नाही की तिच्या मनामध्ये काय विचार चाललेले आहेत. त्या विहिरीसारखंच तिचं मन आहे. पाणी शेंदते बाई शेंदते, मग ते पाणी विहिरीतनं उपसायचं असतं, काढायचं असतं की मागे उरते. म्हणजे काय की तिचे जे संस्कार आहेत, तिचे जे चांगले विचार आहेत, चांगले आचार आहेत, हे चांगले आचार विचार ती पुढच्या पिढीला देऊन जाते की माझी जी मुलं आहेत, माझ्या मुलाने देखील माझ्यासारखंच राहावं, माझ्यासारखंच वागावं, माझ्यासारखंच बोलावं. म्हणून ती बाई मागे उरते हिरवी होऊन. खोल विहिरीचं पाणी शिंदे. तिच्या मनामध्ये अनेक अशा अपेक्षा आहेत, विचार आहेत, आचार आहेत, परंतु त्याचा ठाव ठिकाणा लागल्यामुळे ते पाणी जसं विहिरीतनं बाहेर काढलं जातं तसं तिच्या मनातनं आपल्याला विचार बाहेर काढता येत नाही. म्हणून रोज मातीत मिग नांदते बाई नांदते. आणि या पद्धतीनं ती आपल्या शेतामध्ये आपला संसार बघत असते. परंतु या शेतकरी कुटुंबाला मात्र शेतामध्ये काम करत असताना अनेक वेळेला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं, अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. मग ती संकटं कुठले, तर ओला दुष्काळ आहे, कुठे कोरडा दुष्काळ आहे, कुठे सावकाराचं कर्जच आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे तो स्वतः राबवून तिथे पिकवतो, पण त्याच्या वाटेला कितपत येतं, त्याला किती मिळतं, हे मात्र कोणीही सांगू शकत नाही. आता परवा दिवशी एक बातमी बघितली की कुठली तरी लातूर वगैरे या भागातली होती की एका शेतकरी महिलेला सावकाराच्या बायकोनं शेतामध्ये मारायला सुरुवात केली आणि तो सावकार त्याचा व्हिडिओ काढतोय. ही अमानुष वृत्ती आपल्या या ठिकाणी दिसायला मिळते किंवा दिसते की ही अमानुष वृत्ती कशासाठी यावी. ती बाई शेतामध्ये काम करते, तिने त्याच्याकडनं कर्ज घेतलं असेल, ते कर्ज न देऊ शकल्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती काठी हल्ला करणार, त्यांना मारणार, त्यांना झोडणार, ही कुठली पद्धत झाली. म्हणजे अशा अनेक समस्या या शेतकरी महिलांच्या वाट्याला येतात, हे त्यातलं उदाहरण. तर असा हा एक मार्मिक विचार महिलांबद्दल, म्हणजे लेखिकेला हे सांगायचं आहे की प्रत्येक महिलेचा आपण आदर केलाच पाहिजे. मग ती स्त्री कोणी असू देत, गृहिणी असू देत किंवा कॉर्पोरेट जगतातली महिला असू देत किंवा आपली बहीण असू दे, आपली पत्नी असू दे, कोणी असली तर त्यांचा आदर हा प्रत्येकानंच केला पाहिजे. हा एक चांगला विचार कल्पना दुधा यांनी या पद्यवेच्यातून आपल्याला सांगितलेला आहे. आता याच्यावरती कृती वगैरे येईल. ती कृती म्हणजे काय की याच्यामध्ये शेतकरी महिला कुठली 4 कामं करते, ही ज्ञान आणि आकलनावरती कृती आहे. त्याच्यानंतर स्वमतामध्ये येईल की एखाद्या कष्टकरी शेतकरी महिलेचं विवेचन तुमच्या शब्दामध्ये 10 ते 12 ओळीत लिहा. किंवा तिफन ही जी विठ्ठल वाघांची कविता आहे, या विठ्ठल वाघांच्या कवितेचं वाचन करा किंवा यूट्यूबवर अरे संसार संसार या चित्रपटामध्ये लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी ते गायलेलं गीत जे आहे ते गीत तुम्ही ऐका आणि त्यातनं आम्हाला कळेल की शेती काय असते. त्या शेताचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे तिफन या कवितेमध्ये. म्हणून ते तिफन तुम्ही ऐकलंच पाहिजे. ते ऐकल्यानंतर तुम्हाला शेतीबद्दल आणखीन ज्ञान प्राप्त होईल.